हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची आपल्या आज सुरुवात झालेली आहे आणि आज आपली आहे जंगल सफारी. तर त्यासाठी आपण तयार झालो आहे. मस्त सकाळ झालेली आहे, छान वातावरण आहे, थोडासा पाऊस पडून गेलेला आहे पण सुंदर वातावरण असं. आज थंड आहे, काल खूप गरम होत होतं पण आज थोडंसं थंड वातावरण आहे. नाश्त्याची वेळ झाली, आपण नाश्ता करूया आणि लवकर निघूया. तर आपण त्याच बसस्टॉपवर आलेलो आहोत जिथे आपण लिबर्टी ऑफ युनिटीसाठी आलो होतो, कारण इथे एक त्यांनी सिटी बनवलेली आहे आणि त्या सिटीमध्येच त्यांनी वेगवेगळ्या जागेवरती ते मग ते काय बोलतात त्याला, बटरफ्लाय गार्डन असू द्या, असे ते बनवलेले आहे. ती सिटी तयार केलेली आहे आणि आपण ह्या सिटीमध्येच फिरतोय. तर आता आपण चाललो आहे आपल्या जंगल सफारीसाठी आणि आपण जशी काल बस पकडली होती तशीच बस पकडून तिथे जायचं आहे आणि सगळी फ्री सेवा असते बसची. ज्यूस मशीन बघा इकडे कशी आहे ती. स्ट्रॉ साठी काय करायचं, सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करायचं ज्यूस किती पाहिजे ते आणि जुपेने पे करायचं आणि इकडे ज्यूस येतोय. येस. तेव्हा संत्री गेली बघा खाली, संत्री जाते बघा खाली, तेव्हा मशीन मध्ये जाते. वाव, मस्त. हे बघ संत्री गेली आहे खाली. खूप छान मशीन आहे. तिकडे स्ट्रॉला पण आहे का? हा, हे बघा ज्यूस पडतो, स्ट्रॉ हिअर. ज्यूस पडतो, ज्यूस हे होतं. हा ज्यूस रेडी झाला. पॅक पण करून आलाय का? व्हेरी गुड गुड. थांब थांब थांब, ये थांब. आलं असेल स्ट्रॉ. कसं काढायचं? थांब थांब. आपल्याला म्हणजे त्या बगीतून आपल्याला फिरायचंय, चालायचंय. राणीची बाग, आपण चाललोय राणीच्या बागेत. बरेच प्राणी आहे. कुठे आहे तो? कुठे आहे तो? अरे हा बोर गेला. तर आम्ही आलेलो आहोत. हे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय. जंगल सफारीसाठी आपण इथे आलेलो आहोत. बघूया, हा गेट आहे. बघूया किती प्राणी दिसतात इकडे, ते बघूया. हा गेट आहे. हे बघा, तिकीट्सला लिहिलेलं आहे. तिथे तिकीट्स आहेत. मोठ्यांचे 200 रुपये आहे आणि लहान मुलांचे 125 रुपये आहे एंट्री. इथे एंट्री फी तर एंट्री करायची आहे. प्लास्टिकची बॉटल इथे अजिबात अलाव नाही आहेत. इकडे सगळ्या प्लास्टिकच्या बॉटल काढायला लावलेल्या आहेत. आज माझा फोन काय चालत नाही आहे पण हे खूप छान बनवलं आहे. छोटासे धबधबे टाईप. जंगल सफारीसाठी एंट्री केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी अशी छोटे छोटे कारंजे इथे खूप सुशोभित केलेलं आहे इकडे. आणखीन आपण आता इकडे जाणार आहोत वनविहारसाठी इथे. अच्छा, ओके. इथे काही कॅट्स आहेत. बापरे, माय गॉड, काय कॅट आहे. टायगरची मावशी टायगरच आहे. मी दाखवते इकडे. सिल्वर कॅट. ही वाघाशी मावशी चालतीये. खूप सुंदर. बघा किती छान आहे. तिचा नाश्ता झालाय आणि ती वॉक करतीये. हे बघा, वाघ आहेत, असली वाघ आहेत. आपण वरतून बघूया. बघताय, त्यांची फॅमिली आहे. एक झोपलाय, दोघे बसलेत. दिसते का तुम्हाला? खूप भीती वाटते खरं म्हणजे. हे असली आहेत आणि
मान हलते दिसते का तुम्हाला? बापरे, बघितलं कशी मान हलते. मी सांगते इथे ना फक्त समोर काच होती आणि साईडला आहेत ना असे ओपन आहे. ठीक आहे, तिथे ना बांबू लोखंडाचं बांधकाम केलेलं आहे आणि ते फक्त माझ्या खांद्यापर्यंतच आहे इकडे. आणखीन मी एवढी म्हणजे मला भीती वाटली. 3 वाघ आहेत, एखादा आला तर काय करायचं म्हणून अशी घाबरले होते मी. बिबटा तेंदुवा बघायला जाऊया. कुठे आहे दिसतोय का बघूया आपण. तेंदुवा तर इकडे आपल्याला जॅग्वार बघायला मिळतात. आणखीन एक ब्लॅक कलर आहे आणि एक रेग्युलर कलर दिसतो. इकडे झोपलेत ते मस्त एकदम आराम करतात सकाळच्या टायमाला. इकडे सिंह बघा. सिंह झोपलेत. एक जागा आहे. जांभळी देतो तो. खूप अजगर आहेत. अजगर आहे झोपडा घालून झोपलाय. झोपलाय हा इथे. अजगर घोरपड तिकडे आहे ना तो वेगळा डिझाईन होला असा घोरपड आहे. तिकडे बघ, तिकडे मस्त आहे. हा एकदम छोटा अजगर आहे. एकदम आत बसलाय तो. खूप असं पिल्लू आहे अजगरचं. हे छोटं डबोइया नाव आहे तिथं. डबोइया या काचेने ना दिसत नाही. हा अजगर आहे इकडे छोटासा. इग्वाना. इग्वाना तो सगळ्यात मोठा आहे. पण आणि इकडे मोठं हे छोटे आहेत. हे छोटे ग्रीन ग्रीन कलरचे आहेत. बेबी बेबी. आणि इथे आपण हे बघितले. हा एक इथे बसलाय. माझा कॅमेरा आजकाल चालत नाही आहे. हां बघताय. मोठा छान बसलाय. झोपलाय तो. याचं तोंड आहे आणि हा पाण्यामध्ये असा झोपलाय. ॲनाकोंडा. हा ॲनाकोंडा पाण्यात दिसत नाही तुम्हाला पण आहे. हा इथे आहे स्नेक. बोआ कॉन्ट्रॅक्टर असं नाव आहे याचं. बघा कशी करते जीभ. वाव. घोरपडीचे पण 2 जीभ आहेत. अच्छा, खूप छान. घोरपड आहे ही छोटी. अशा बऱ्याच प्रकारे असे छोटे छोटे साप वगैरे पण आहेत. बऱ्याच जातीचे असतात, काय एकच जातीचे नाही आहेत. तर तसे अजगर पण आहेत. आता हा पायथन आहे पण तिथं कुठेतरी झाडामध्ये झोपलेले असतात. हो इथे आहे एक, मी दाखवते. इथे आहे झाडाच्या आतमध्ये बसले.
कि आपको चोट लग सकता है। आप छुरी खाली हाथ में नहीं चला। डबल कात्रीचे हा. ऍक्च्युली ऍक्च्युली हो तो नेपाळला आमच्या बाजूने गेला होता. पण नेपाळचे त्याची तर अजून मोठे असतील. अरे त्याची जी कात्री बघशील ना ती कमीत कमी 1.5 इंच कात्री आहे. बघ ना बापरे कसलं कातडी आहे ती. बघ ना यार गेंडा नाही, आहे नको काय. हे गावा पण डेंजर हा बाबा. तगडे आयला गाडी बिडी उडवून टाकतात ते. हा तर बघ ना हे बघ ना हो मागचं हो मग हा? अरे ताकदवर असतात ते पुढच्या पायांमध्ये खूप ताकद असते. मग गवा गवा त्या गाडीतून आपण गेंडा आणखीन गवा बघितलेला आहे. आता आपण बर्ड्स बघणार आहोत. हा मस्त पिसारा फुलवून आहे मोर. ठीक आहे. 4,500 रुपये जीएसटी आहे की नाही तेवढं फक्त बघ. हा कसा छान पिसारा फुलवलाय. मस्त काय म्हणतो? काय म्हणताय ना अजून गाणं म्हणा ना. नाही नाही ऐकून येते काय म्हणतो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा. यासाठी शैलूच पाहिजे. हा नाही नाही ऍड नाही करायचं. सुनील 4,500 यासाठी शैलूच पाहिजे. फक्त बघ. हा त्याप्रमाणे मोर आहे मोर नाचतोय. तू पण उभी राहा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. डिस्टर्ब होतो नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. लांडोर बसली आहे आणि हा आमचा मोर इकडे नाचतोय. तर आपण बघितलं तर आपण हळूवार बाजूनी पुढे जायचंय. मस्त काय हो आपण चौराशीला तुम्ही मोर बघितले होते ते कसे? किती सुंदर मोर बसलाय तो झाडावर. कुठे गेली मोबाईल घेऊन वेडीच आहे डोक्याने. त्याला काय बिचाराला हे एंटरटेन सगळे मोर आहेत. त्यांना पण असं हेल्दी वातावरण. त्यांना पण असं इकडे आल्यावर वाटत असेल माणसं आहेत म्हणून. हो हो हे बघा किती सुंदर आहेत मोर. हे बघ किती सुंदर आहे. तिकडे पण मोर आहे. पिसारा फुलवून आहे. हा आवाज नंबर 1 एक नंबर खरंच. हा इथे पण फुलवला आहे. अगं वातावरण ते आहे ना. वातावरण आहे ना. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. खूप सुंदर. हा खूप सुंदर. गुड. खूप सुंदर. बगळे बगळे उडतायत. सुंदर. बगळे असे छान बसते झाडावरती. खूप छान झाडावरती बसलेले आहेत बगळे. आणि कोण असे वरती बसले आहेत जाऊन. ते लोक इथे आले नाहीत का बघायला? नाही ते पुढे गेले. इकडनंच पुढे पुढे गेले. पुढे जायचं अजून आपल्याला. हा बाय. ऍक्च्युली त्याचा जो तुरा आहे ना ते तुरे फुलून झालं त्याचा जलतरंग. पोस्ट बघ असले. पक्ष्यांचा नाहीये. एकदम छोटे छोटे पक्षी आहेत हे. काय बघायला ठेवले. एकदम छोटे पक्षी त्या साईडला ते काय. छान आहेत छोटे छोटे पक्षी. झाडावर जाऊन बसले सगळे. खूप सुंदर. झाडावर जाऊन बसले सगळे. सफेद सफेद पक्षी आहेत छोटे छोटे. सारस. तो स्वतःला कसा करतोय. साफ करतोय स्वतःला तो.
मग मी पुढे आली, म्हणजे तुम्ही खूप वेळ तिथेच होते म्हणून पुढे आली. ए पोपट, पोपट, हे बघा पोपट आहे झाडावरती. हा हे बघ, 2 आहेत. खारुताई आहे पण दिसत नाहीये, म्हणजे एकदम वरती आहे. पोपट इकडे बसले. हे पोपट आहेत. खूप छान छान सुंदर सुंदर पक्षी. मोर तर इतका सुंदर होता, इतका सुंदर होता. आपला पंखांचा पसारा पसरून नाचत होता छानपैकी. खूप छान होतं आणि खूप बरं वाटलं. पक्ष्यांचे आवाज खूप शांततेमध्ये ऐकायला एक वेगळाच सकून असतो. तो सकून इथे खूप छान मिळतोय. चला आता पुढे बघूया. इकडे लिहिलं आहे हिमायली गोरल. बघूया आहे का, हे आहे का इकडे बघूया, कारण मला दिसत नाही आहे. इकडे कुठे मला आतमध्ये असेल, दिसत नाही आहे. हे बघा हरण आलेले आहेत आत्ता बाहेर. ते बघा छोटी छोटी हरण आहेत तिकडे, खूप छोटी छोटी हरण दिसले का? हरणं आहे तिकडे. आता खायला घातलं ना त्यांना, मग ती लोक आली इकडे. तिकडे गेलेली फिरायला. वाईट 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 व्हाईट सांबार आहेत. कसले तरी केवढे आहेत, बारीक हरिण पण आहेत व्हाईट आहे. ते काय खूप आहेत हरणं सफेद सफेद. या 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 केवढे मोठे शिंग आहेत रे. असे वेटोळे घातले. सेम सेम ते बघ. आता आपण हरण, सांबर, अजून कोणत्या तरी प्रकारचे काय होते ते गौरेडे होते ते पाहिले. आता आपण अस्वलाला भेटायला जाऊया. अस्वल नाही आहे, सॉरी, कोल्हा आहे हा. कोल्हा काहीतरी, कोणतरी इंडियन वाईल्ड डॉग असं म्हणतात. बघूया, डोग डोग हे आहे. हे बघूया कुठे आहे ते. तो बघा तो पळतोय तिकडे. एक झोपला इथे. आपल्या गावाला सप्पर, आम्ही सप्पर म्हणतो याला. तर सपराखाली झोपतात ना, तसा हा झोपलाय. हा बघा, हा इकडे झोपलाय आणि तिकडे तो फिरतोय. हा बघा, हा बघ फिरतोय. गेला, आला आला आला. आमचा ब्रुनो असा होता. ब्रुनो तो बघा कसा करतोय, तिथे उड्या मारतोय. छान ना. याला म्हणतात भारतीय भेडिया. ओके, हा बघूया इथे आहे का. हा बघा भेडिया. एक दोन आहेत, चालतायत. हा इकडे बसलाय कोपऱ्यात आणि हा इकडे पळालाय. तो बघा, हा बघ इकडे पळालाय आणि आहे ना सेम कुत्रा. ओके, आता वेळ आलेली आहे आपली अस्वल बघण्याची. माझा कॅमेरा खूप बेकार झाला.
मोंटाना. चिंपांचू सारखं दिसतंय गोंधरी. बघूया कुठे आहेत. अरे बापरे, केवढे बाबा बसले. माय गॉड. हे बघा. बापरे, किती मोठा आहे हा चिंपांचू. बोटो मोजतोय हा. बोटो मोजतोय. पाणगेंडा आहे पाण्यात. आता नाक काढले बघा बाहेर. नाक बाहेर आले त्याचं. नाक आले बाहेर. पाणगेंडा आहे. श्वास घ्यायला घेतो वरती काढतो. हम्म. पाणगेंडा तरी बोले एवढं मोठं काहीतरी म्हणजे काहीतरी असणार. म्हणजे श्वास घेते एवढा मोठा श्वास आहे ना. तोंड बघा ना केवढं लांब आहे त्याचं. बरोबर. मोठा पानगेट आहे. पोट पण तेवढं मोठं आहे ना. मोबाईल पडल्यानंतर तो देईल ना तुम्हाला. हा आणून. पाण्यातच बसलाय तो. त्याला गरमी होते खूप. हा चिंपांची आहे. बसल्या आतमध्ये मस्त गडी घालून. नाही इथे दोन आहेत ना. मग ते बोललो काय. हा एक पाय ठेवलाय. हा बघ बाबू. खाली आहे खाली. बापरे, खूप छान आहे. साऊथ अमेरिकन कोयटी. कोयटी म्हणजे काय बघूया आपण. हा मुंगूसचा प्रकार आहे एक. हे छोटे छोटे मुंगूस आहेत. हे मंकी. स्मॉल मंकी आहे ते. हे बघा. हे बघा. अरे असं काय करते आता. कोण आहे कोण गेलं. काठी धरली आहे त्याने आणि एक त्या झाडावर झोपलाय. हा बघा. हा ना. काचेचा ना रिफ्लेक्स येतोय. पण खूप सुंदर छोटी छोटी माकडं नाचतायत. वाव, किती सुंदर पोपट आहे हा. सुंदर. वा. खूप असा आतमध्ये बसला हा रेड कलरचा. बघ दिसतोय का तुम्हाला. खूप छान आहे. पोपट आहे रेड कलरचे. आणि ती कोंबडी पण दिसते. कोंबडी. कोंबडी जरी दिसली तरी पण खायला मिळणारी नाही ती. हो. हे उंबराचं झाड सुंदर आहे. हे बघा किती सुंदर उंबर आहे. हे बघा. ग्रीन चिक कोन्यार. पायनॅपल कोन्यार. वाव. आणि हा हे बघा किती सुंदर पोपट आहे. वाव. कलर बघा कुठला वेगळाच आहे ना. कलर सुंदर आहे. पिंक अँड व्हाईट. ऑफ व्हाईट. वा. या बाहेर आला. तुरा आहे. वा. एक छान पक्षी आहे. त्याला छान तुरा आहे. वा वा. फोटो काढलेले आपण ते पोपट. सुंदर. अच्छा, इकडे हा लाल कलरचा आहे. हा 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 हा. वाव. हा पोपट भेटलेला आपल्याला.
हा पोपट आहे, तो ओरडतोय. हे तर आपण असं हे आपण काय बोलतोय पक्षी बघायला आलेलो आहेत. हे बघताय आजूबाजूने पक्षी जात आहेत. हे इथे छानशी अशी रंगीबेरंगी कोंबडी आहे इकडे ही, आणखीन जंगल कोंबडी. हा पोपट इतका सुंदर आहे, लाईट ग्रे कलर आहे मागे माझ्या, आणखीन पिंक कलरचं त्याची मान आहे, खूप सुंदर. सरडा एक छोटासा सरडा इथून समोरून निघून म्हणजे गेलाय, बघून चालावं लागतं काही, कारण छोटे छोटे प्राणी आहेत, छोटे छोटे चिमण्या आहेत तिथे बघायला मिळतात. चिमण्यांचं प्रमाण आपल्या मुंबईमध्ये खूप कमीच झालेलं आहे, तर ते सुद्धा इथे बघायला भेटते आपल्याला. खूप छान आहे, खूप छान बनवलेलं आहे. हे जंगल सफारी आहे, खूप अरण्य खूप सुंदर बनवलं आहे. छोटासा सरडा इथे बसला आहे खांबावरती, आणि मगाशी आमच्या पायाजवळून एक छोटा गेला, त्याचा रंग वेगळा होता, हा रंग थोडा वेगळा याचा. खूप छान. त्यांची जोडी बसली आहे माझ्या शेजारी, अगदी मी जे दाखवत होते ना मगाशी ते पोपट आहेत. खूप छान. हा इकडे मागे एक आपल्या हे पोपट आहे, किती सुंदर पोपट आहे ते. वेगळाच रंग आहे, काळा रंग, लाल कलरची शेपूट आहे त्याची, व्हाईट कलरचं थोडंसं चोच आहे. हा पोपट दिसतो इकडे आपल्याला. माझ्या मागे हा पोपट आहे. हाय आफ्रिकन जे पॅरट वाव, ही बघा पिवळी कोंबडी. वाव, ही पिवळी कोंबडी. आणि सॉरी याचे मला नावं आठवत नाही आहेत, पण हे सुंदर आहेत, खूप छान. खूप छान. बदक खातायत खाऊ, पोपटी खातायत वेगवेगळ्या प्रकारचे. इथे त्यांचा आता जेवणाचा टाईम झालेला आहे म्हणून त्यांना जेवण दिलं आहे, खोबरं दिलं आहे त्यांना, नारळ फोडून दिलेत, आणखीन ते बरेच फ्रूट्स पण देतात आणि खात आहेत. ते कसं बगडा चोचीने वरून घेतो आहे आणि खातो आहे. इकडे लेडी हम अस्ट बघणार आहोत आपण, आणि इकडे बघतोय आपण वरती जाळीवरती बसलेत. वा वा वा, पोपट बघा कसं लोंबकळतं, छान. आणि हा पोपट इथे वरती आहे, रेड कलरचा पोपट वरती आहे, दिसत नाही आहे पण छान आहे. वाव, हा एक पोपट आलेला आहे. हा पोपट आहे, ही चिमणी आहे, छोटा पोपट आहे. छोटा पोपट दिसतो का, खाऊ खातो तो छोटा पोपट. सुंदर, व्हेरी गुड. पण हे पोपट अगदी उभे राहत आहेत, हे म्हणजे आहेत हे बघा. हॅलो, छान. हिरवा पोपट आहे, दिसतोय का, खूप छान असं त्या फांदीवर बसलेलं आहे. हे पेरूचं झाड आहे म्हणून पोपट आहे, आणि हे छोटंसं पोपट. छान असा हिरवा पोपट. हां हां. इमू, याला इमू म्हणतात. इमू पक्षी आहे ते, प्राणी पक्षी. आणि इकडे हरण आहेत.
इथे हरण आहेत आणि इथे इमू पक्षी आहेत. वाव, हरण बघा कसे पळतायत. वा वा, हा हा हा, खेळतायत. छोटे छोटे हरण खेळतायत. खूप छान आहेत. खूप मस्त खेळतात ती छोटे छोटे हरणं फॅमिली. आणि तिकडे ते बाकीचे मोठे पक्षी. छान. आणि हे आहेत झेब्रा. खातायत हो, त्यांचा आता जेवणाचा टाइम आहे ना. वाव, हा बघा जिराफ चालतोय. वा, जिराफ तिकडे मस्त चालतोय. आपण पुढून जाऊन बघूया. देख लो आखिरी बार जिराफ देख लो साहब. मीनल ऋत्विक को दिखा दे. मीनल ऋत्विक को खड़ा करके दिखा दे, वो जा रहा है अंदर फिर. ओके, माझ्या मागे आहे व्हाईट आणि पिंक कलरची जास्वंद आहे. आणखीन आपण खूप छान प्रकारे पक्षी प्राणी सगळं बघून झालेला आहे. आपण पूर्ण कव्हर केला हा वन विभाग, म्हणजे हा अरण्य छान प्रकारे बघून झालेला आहे. एन्जॉय केला आम्ही. एंट्री फी जी 200 रुपये आहे ते आपले वसूल होतात इकडे. तर तुम्ही सगळ्यांनी ना एकदा तरी इकडे जरूर या. या एकता नगरला भेट द्या. काहीतरी शिकण्यासारखं, शिस्तबद्धता. पाण्याची बॉटल प्लास्टिक इथे अलाउड नाही आहे. तुम्हाला गेटला जमा करावं लागतं, कारण हे ते पर्यावरणाची काळजी घेतली जाते. तर ते लक्षात ठेवायचं आणि एन्जॉय करायचं.